नमस्कार मित्रांनो, मी देवीदास तले महाजने ग्रामस्थ. आज गेली 12 दिवस झाले उमटे धरणाचं गाळ काढण्याचं शुभ कार्य सन्माननीय प्रशांत शेठ नाईक आणि आपल्या लाडक्या चित्रलेखाताई पाटील यांच्या स्वखर्चातून हे शुभ कार्य होत आहे. तर गेली 12 दिवसामध्ये हा एवढ्या प्रमाणात गाळ काढण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. तुम्ही इथे मागे पाहू शकता. आणि आम्ही गेले 12 दिवस झाले प्रशासनाला आणि विविध ग्रामपंचायत सरपंच यांना आवाहन करतो की तुम्हीसुद्धा याच्यामध्ये सिंहाचा नाही तर खारीचा वाटा असं समजून काही JCB डंपर आणि फॉकलँड ही यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून काही मदत केली तर आम्हाला बरं वाटेल, जेणेकरून हा अथंग असा उमटे धरणाचा व्यास आहे. त्या व्यासात मोठ्या प्रमाणात आपल्याला गाळ काढावा लागणार आहे. म्हणून त्यासाठी भरपूर प्रमाणात आपल्याला यंत्रसामुग्री लागणार होती. म्हणून गेली 12 दिवस झाले आम्ही प्रशासनाकडे आवाहन करतो की तुम्हीसुद्धा याच्यामध्ये शुभ कार्यामध्ये सहभाग घ्यावा. पण इथे पाहाल तर त्यांच्याकडून असा कोणताही असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला दिसत नाही आहे. तुम्ही इथे पाहाल तर ही एक फोकलँड आणि हे 2 डंपर सन्माननीय प्रशांत शेठ नाईक यांच्यामार्फत स्वखर्चातून त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे. आणि ही तुम्ही आता मागे पाहता ती एक फोकलँड आणि 2 डंपर हे चित्रलेखाताई पाटील यांनी उपलब्ध करून दिल्या. आता ही काय तुम्हाला मी यंत्रसामुग्री जी सांगितली 2 फॉकलँड आणि 4 डंपर, याच एवढ्याशाच यंत्रसामुग्रीमध्ये गेली 12 दिवस झाले हे गाळ काढण्याचं काम चालू आहे. तर मी प्रशासनाला आणि येथील ग्रामपंचायत सरपंच यांना आवाहन करत होतो की तुम्हीसुद्धा सिंहाचा नाही तर खारीचा वाटा म्हणून काही यंत्रसामुग्रीच्या माध्यमातून JCB किंवा फोकलँडची आम्हाला उपलब्धी करून दिली तर हा एवढा अथंग असा परिसरातील गाळ काढण्यामध्ये आम्हाला यश येईल. पण प्रशासनाने याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कोणताही आम्हाला चांगला प्रतिसाद प्रशासनाकडून असा मिळालेला नाही. म्हणूनच आम्ही पहिल्या दिवसापासून उमटे धरण संघर्ष ग्रुपमार्फत सर्वांना आवाहन करत आलेलो आहोत की हा कोणत्याही राजकीय पक्षाचं काम नाही आणि हे एका पक्षाने एवढं अथंग काम होणारही नाही. म्हणून आपण सर्वांनी सहभाग घ्यावा असं आम्ही पहिल्या दिवसापासून सांगत आलेलो आहोत. पण याच्यामध्ये प्रशासनाने खूप दुर्लक्ष केलेलं आहे. आता आम्हाला कळून चुकलं आहे. कसं आहे मित्रांनो, एखाद्या झोपलेल्या माणसाला आपण झोपेतून उठू शकतो, पण झोपेचं सोंग घेणाऱ्या माणसाला आपण तुम्ही त्याच्यासमोर कितीही माथा फोडा त्याचा तुम्हाला काहीही फायदा होणार नाही. असंच काहीतरी आमच्या बाबतीत होताना दिसत आहे. आता तुम्हाला जो हा पाण्या साईडचा किंवा पाण्यामध्ये असलेला ओलसर गाळ जो दिसतोय तो ह्या यंत्रसामुग्रीने म्हणजेच फोकलँड किंवा JCBने काढणं हे अशक्य आहे. त्यासाठी वेगळी यंत्रसामुग्री म्हणजे सक्शन पंप हे आपल्याला लागणार आहेत. तर अजूनही मी उमटे धरण संघर्ष ग्रुपमार्फत प्रशासनाला आवाहन करतो की तुम्ही आम्हाला सक्शन पंपची यंत्रसामुग्री किंवा JCB तुमच्याकडून जे काही होईल ते यंत्रसामुग्री आम्हाला लवकरात लवकर उपलब्ध करून द्या. अजूनही वेळ गेलेला नाही. आता जास्तीत जास्त आपल्याकडे 8 ते 10 दिवस उरलेले आहेत. ते 8 ते 10 दिवसामध्ये आपल्याला हे काम करावं लागणार आहे. कारण आता पाऊस कधीही पडू शकतो. आता या 1-2 दिवसातच तुम्ही जी यंत्रसामुग्री उपलब्ध करून दिली तरच त्याचा आम्हाला फायदा होईल, अन्यथा त्याचा आम्हाला कसलाही फायदा होणार नाही. आता हा लढा आपला कशासाठी चालला आहे तर आपल्याला शुद्ध आणि मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावं यासाठी हा लढा चाललेला आहे. आता मी हा पाण्याच्या इतक्या जवळ आहे, इतका इथे बेकार घाण वास येतो की तुम्ही इथे उभंच राहू शकत नाही. आता तुम्हाला मी दाखवतो पाणी हे कसं आहे ते. ही आपली आहे रिकामी बॉटल आहे. तुम्हाला या बॉटलमध्ये भरून दाखवतो पाणी कोणत्या दर्जाचं पाणी आहे ते. आता इथे एवढं दलदल झालं की ढोपाभर माझा पाय जातोय. तर तुम्हाला दाखवतो मी हे पाणी कसलं आहे ते. आता हे तुम्ही पाणी पहा. मी तुमच्यासमोरच हे पाण्याची बॉटल भरलेली आहे. मला सांगा हे पाणी पिण्यायोग्य आहे का? कारण प्रशासनाला ह्याच्यामध्ये आपल्या ह्या पाण्यामध्ये काहीही रस नाही आहे. ह्या प्रश्नांकडे बोलायला प्रशासनाकडे काहीही वेळ नाही आहे. त्यांच्याकडे बिस्लेरीचं पाणी, बिस्लेरीचे जार
हे पोचले जातात त्यांना ह्या पाण्याशी आपल्या पाण्याशी काहीही घेणं देणं नाही. आपली जनता मरो जगो यांना काहीही घेणं देणं नाही. म्हणून आता हा लढा आपल्याला लढायचा आहे. आपल्यालाच हा लढा पूर्णत्वास न्यायचा आहे. आणि मी इथे प्रशासनाला ठणकावून सांगतो की मोडेल पण वाकणार नाही. हा लढा याच्या पुढे सुद्धा अजून असाच चालू राहील. धन्यवाद.